बायकोच्या मैत्रिणीचा नंबर मिळवण्यासाठी या भावानं बघा कसं डोकं लावलंय. बाय डार्लिंग. हे ती आता आलेली सुंदर मुलगी कोण होती ग? औषधीत राहा तुमच्या. तुम्हाला काय करायचंय? सहज विचारलं. आईला पोरगीला सुंदर होती राव. थोडी माहिती तर काढलीच पाहिजे हिची. आरोहीला विचारतो. आयडिया. बरं मी ते हे म्हणतो तो पिंकी आजकाल काय काम करते ग? कोण पिंकी? ही नाही का तुझी मैत्रीण आली होती? तिचं नाव पिंकी नाही ऋतुजा आहे. अरे हा ऋतुजा आहे ऋतुजा. अगं ती हीच ऋतुजा आहे ना जी मातुश्री पार्क मध्ये राहती? नाही ही मयूर पार्क मध्ये राहते. अरे हा बिल्डिंग नंबर 2 आणि 201 नंबरचा फ्लॅट. नाही बिल्डिंग नंबर 4 आणि 420 नंबरचा फ्लॅट. अरे हा आत्ता आठवलं. का आरोही हे बघ ना ते माझ्या फोनवर कोणाच तरी फोन येतोय. मला असं वाटतं हा तुझ्या मैत्रिणीचा नंबर आहे. 9876543210. नाही हा तिचा नंबर नाही. तिचा नंबर तर 12 10 24 25 20 आहे. हा तिचा नंबर आहे. आत्ता लक्षात आलं मला. चला नाव पण माहित झालं, पत्ता माहित झाला, फ्लॅट नंबर माहित झाला, मोबाईल नंबर पण माहित झाला. सगळी इन्फॉर्मेशन आली. आणि आधार कार्ड नंबर? आधार कार्ड नंबरची काय गरज आहे? मी माहिती याच्यासाठी घेत होतो की तिचा लाडक्या बहिणीचा फॉर्म नाही भरला ना, तो फॉर्म भरायचा सगळा स्केल झाला.